वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी. बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराड असो किंवा कुणीही आरोपी असो सुटणार नाही. अशा निर्घृण कृत्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. खंडणी आणि देशमुख हत्येमधील आरोपी एकाच एक. जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका. मनोज जरांगेंचा इशारा. बीड हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित. बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी. 9 डिसेंबरपासून कृष्णा आंधळे फरार. बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन. सुरेश धस यांचा दावा. तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बीड प्रकरणामधील सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवा. मुंडेंच्या सर्व कंपन्यांची चौकशी करावी. पोलीस महासंचालकांकडे अंजली दमानी यांची मागणी. धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. आरोपींना फाशी व्हावी. धनंजय मुंडेंनी यांची मागणी केली आहे. बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मास्टर माइंड. खंडणीमुळेच हत्येचा गुन्हा. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. पुरातत्व विभागानं नेमून दिलेल्या संस्थेकडून भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावरील रंग काढण्याचं काम सुरू. भुईकोट किल्ल्याचं विद्रुपीकरण थांबवा. हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता इशारा. उदय सामंत दाओसला शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत. सामंतांना तात्काळ मुंबईला पाठवावं. संजय राऊतांची टीका. तर 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले. सामंतांचा दावा. दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6,25,457 कोटींचे करार. JSW कंपनी राज्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंकडून 2,000 कोटींचा घोटाळा. दोघांवर महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल व्हावा. संजय राऊतांची मागणी. 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत 5,000 कोटींपेक्षा जास्त घोटाळा. घोटाळ्याबाबत फडणवीसांना पत्र देणार. सुरेश धस यांची माहिती. तर चर्चेला समोरासमोर या. तत्कालीन कृषी मंत्र्यांना धसांचं आव्हान. कोणत्याही योजनेत 2-5% गैरप्रकार होतच असतात. गैरप्रकार होतो म्हणून योजना बंद करावी या विचाराचा मी नाही. माणिकराव कोकाटेंचं विधान. मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना. सूत्रांची माहिती. वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही दिवस कायम राहण्याची चिन्ह. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू. नाशिकमध्ये आम्ही प्रदर्शन होऊ दिलं नाही. शिंदेही दखल घेतील. पालकमंत्रीपदावरून बावनकुळेंचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री आल्यावर चर्चेतून सगळे प्रश्न सुटतील. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील. मागील वर्ष निवडणुकीचं असल्यानं काही सवलती दिल्या. पुढील 5 वर्ष आर्थिक शिस्त पाळावी लागेल. अजित पवारांचं विधान. पुढचे काही दिवस जनतेला विकासापासून दूर राहावं लागेल. यांनी राज्याला भीक मागायची वेळ आणली. अजित पवारांच्या अर्थसंकल्पावरील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका.